हरिओम. श्रीराम. आंबज्ञ. नाथ सवेद. नाथ सवेद. नाथ सवेद. पहिल्यांदा एक सुंदर न्यूज, सुंदर बातमी म्हणजे आपल्या कुरुक्षेत्रामध्ये जी किरातरुद्र आणि शंगगौरी आईच्या मूर्ती होत्या, दोन, प्रत्येकी एक एक, त्यांची स्थापना आता रत्नागिरीच्या अतुलित बलस्था धाममध्ये करण्यात आलेली आहे. जसं ठरवलं होतं त्यानुसार ॲक्च्युली 2 वर्ष आधी व्हायला हवं होतं, 12 वर्ष पुण्याला नाही, परंतु मला लॉकडाऊनच्या पिरियडमुळे काही गोष्टी राहून गेल्या होत्या. मी ते करण्यामध्ये अधिक 3 वर्ष वाढली. ओके. सो आता हा पंचमुखी हनुमंताबरोबर अतुलित बलधामामध्ये किरातरुद्र शिवगंगावरी आईसुद्धा आहेत, स्थापन झालेल्या आहेत ऑलरेडी. ओके. श्रीराम. आज आपल्याला गोष्ट पाहायची आहे. आपण गोष्टीच ठरवलं ना सध्या, बरोबर ना? गोष्ट पाहायची आहे ती रामशरण नावाच्या, किंवा रामशरण, काही जण म्हणतात रामशरण, काही जण म्हणतात रामशरण दास. तर रामशरण नावाच्या एका भक्ताची, मग भक्तांच्याच कथा बघत चाललो, पाहत चाललो, अनुभवत चाललो, जीवनात उतरवत चाललो आहेत, ते जास्त महत्त्वाचं. तर हा जो रामशरण भक्त होता, हा गोदावरी नदीच्या तीरावरती राहत होता. या लहानशा खेडेगाव, बऱ्यापैकी मोठ्या खेडेगावामध्ये, लहानशा म्हणता येणार नाही, मोठ्या खेडेगावामध्ये वस्ती भरपूर होती. पण ह्याचं काम होतं चर्मकाराचं. लोकांचे जोडे बनवायचे किंवा जोडे फाटले असतील तर ते शिवून द्यायचे, हे काम होतं बिचाराचं. आणि लिहिता वाचता काही येत नव्हतं. गावाच्या बाहेर राहत असल्यामुळे जेव्हा लोकांशी जास्त कॉन्टॅक्ट नव्हता, कोणी लोक येतील, वाहनात शिवून घेतील, चपला शिवून घेतील, तेवढंच, बाई काही नाही. आजूबाजूचे लोक होते ते अनपढ होते. काही जण दारू पिऊन यायचे, संध्याकाळी दंगामस्ती करायचे, आपापसामध्ये स्त्रिया भांडत असायच्या. हा काम दिवसभर करायचा बिचारा, गावातल्या बाजाराच्या बाहेर बसून. जे कोणी येतील त्यांची यथायोग्य मनापासून अत्यंत प्रेमाने व्यवस्थित सेवा करायचा. काही कळून जास्त पैशाची अपेक्षा ठेवली नाही. जेवढे पैसे बरोबर झालेले असतील एवढे सांगायचे, तेवढेच घ्यायचे. सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत कष्ट करायचे आणि घरी यायचं. पण ह्यालाही बाकीच्या गोष्टी काय आवडत नसेल. घरी आलं संध्याकाळी, त्यावर दारू पिऊन बडबडणारी माणसं, जुगार खेळणारी माणसं, भांडणाऱ्या स्त्रिया, रडणारी मुलं. म्हणा काय चाललं आहे, हा सगळा समाज, आजूबाजूचे लोक असे दुःखी का, असे वैतागलेले का, काय होते बरं, असं का होतंय. त्याच्या घरामध्ये एक बायको, त्याची एक बायको होती, 3 मुलं होती. ही बायको कोणाशी भांडायला जायची नाही, काय नाही, घरात काम करत असायची. कोणाशी गप्पा मारल्या आजूबाजूच्या स्त्रियाशी तरी अतिशय प्रेमाने मारायची, चांगलीपणाने मारायची, चांगल्या गोष्टी करायची. भांडण नाही, झगडा, या नवरा बायकोचं आपसात भांडण नाही, चक्क. म्हणजे खरंच नवरा आणि बायको दोघंही खूप चांगले असले पाहिजे. जरा ती मुलंही खूप खरंच चांगली होती आणि सुंदर जीवन स्वतः चाललेलं असू. याला नेहमी प्रश्न पडायचा की आजूबाजूची माणसं अशी का, हे कधी सुखी होणार, हा नाही प्रश्न. हे लोक कधीच सुखी होणार. आपल्याला प्रश्न पडतो मी कधी सुखी होणार, ह्याला प्रश्न पडला तर मी सुखीच आहे. खरं मग किती पैसे मिळत होते, जेमतेम सकाळी जाऊन आणलं, संध्याकाळी पैसे आणले, त्याच्यातून जे काही तेल मीठ भाजी आणेल ते आणायचं आणि संध्याकाळचा स्वयंपाक करायचा. त्यातून मुरल्या पैशावर सकाळचा स्वयंपाक करायचा. असं जीवन चाललं होतं. हातात तोंडाची गाठ होती म्हणून आपण तशी परिस्थिती होती. तरी पण हा सुखी होता, आनंदित होता. आजूबाजू सुखी का नाहीत हा त्याला प्रश्न पडला होता. एक दिवशी त्याच्याकडे जोडे शिवण्यासाठी एक मनुष्य आला. त्याने कपाला गंधबिंद लावलेलं होतं, डोक्यावर पगडी होती, गळ्यात उष्यमाणाची माळ होती. त्याला बघून मला वाटलं काहीतरी बाबा माणूस कोणी मोठा दिसतोय, संत दिसतोय, विद्वान दिसतोय. त्याला संत विद्वान शब्द पण माहीत नाही, कोणी मोठा दिसतोय बाबा,
देवाचं करणारं दिसतंय. आणि त्याला नमस्कार केला बाबा रामशरणने. म्हणाला, साहेब एक विनंती करू का? म्हणा, बाबू त्या काळात साहेब म्हणायचे का? आणि 1300 मधली गोष्ट आहे, तर म्हणत असतील असं आपण समजून चालूया आतापुरतं. बरोबर, अशा गोष्टीमध्ये अडकायचं नाही. साहेब म्हणत अगदी सर म्हणत इंग्लिशमध्ये तरी आपलं काही बिघडत नाही. आपल्या त्या भाषेतून काही घ्यायचं नाही आहे, आपल्याला घ्यायचं आहे त्याच्या आचरणामधून, त्याच्या भक्तीमधून आणि देवाच्या कृपेमधून. म्हणा, साहेब काय असेल तर मला जरा सांगावं, हे असं असं चाललं आहे, आमच्या आजूबाजू राहतो तिकडे, तर मला प्रश्न पडतो, माणूस सुखी कशाने होतो? त्याने सांगितलं, देव मिळाल्याने माणूस सुखी होतो. देव कसा मिळतो? देवाची भक्ती केल्याने देव मिळतो. देवाची भक्ती केल्याने देव मिळतो. भक्ती म्हणजे काय? देव नक्की कुठला देव, कसा दिसतो? काही चित्रही जास्त बघितलेलं नव्हतं. देवाच्या घरी एक फोटो होता, त्या फोटोमध्ये रंग उडलेले होते आणि त्याला काही कळत नव्हतं, दिसत नव्हतं. काहीतरी आकृती आहे, त्याला नमस्कार करायचं एवढंच बस झालं. त्या माणसाला बहुतेक भरपूर वेळ होता किंवा देवाने बुद्धी दिली होती, जे काय असेल ते. त्याने सांगितलं, अरे तू मानशील तो देव नाही, मला देवाचं नाव माहीत नाही. तो म्हणजे एक काम कर, मी राम 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 म्हणतो, तूही राम 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 म्हणत राहा. देवाला एकच नाव आहे, मग हरी 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 असं म्हणत राहा. राम म्हणू की हरी म्हणू? हा काही म्हणू. मग आधी कुठलं म्हणू? आधी हरी म्हणू की आधी राम म्हणू? हा बिचारा साधा आहे. तो म्हणतो, कधी हरिहरी म्हण, कधी राम राम म्हण, काही हरकत नाही. अरे तुझ्या नावामध्येच राम आहे. माझ्या नावात राम आहे. रामशरण, हो हो बरोबर. पण रामशरण म्हणजे काय? तो मनुष्याला विचारतो, तर मला नाही माहिती. रामशरण म्हणजे जो रामाला शरण गेला आहे तो. शरण जाणं म्हणजे काय? तर पाया पडणं ना, भीक मागणं ना. त्याला शरण जाण्याची दोन अर्थ माहिती होते. पाय पकडणं, त्याच्या पायात डोकं घासणं, कोणाची श्रीमंत माणसाकडे सत्ताधीशाच्या समोर जाऊन, आणि भीक मागणं. नाही, देवाकडे भीक मागायची नसते. देवाकडे काय मागायचं असतं? देवाकडे देवालाच मागायचं असतं. तो मनुष्य चांगलं सांगतो. काय सांगतो? देवाकडे देवालाच मागायचं असतं. हा म्हणतो, बरं पण हे राम राम हरिहरी किती म्हणायचं? तुला पाहिजे तेव्हा म्हण. नाम घेण्याला कोणी काही बंधन घातले नाही. आपण ज्ञानेश्वरीमध्ये होई मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेले आहे, नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानाधिकर्म. नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानाधिकर्म. नामे पावन धर्म अधर्म. नामे पावन धर्म अधर्म. नाम परब्रह्म वेदार्थ. नाम हे साक्षात परब्रह्म. त्यानुसार मनुष्य त्याला मनापासून सांगतो, तू घेत जा नाव. कधी त्या रामशरण जो आपला आहे तो येतो आणि आपला येतो, म्हणजे बसलेलाच आहे, तो काम करतोच आहे. आणि दररोज सकाळी येतो जातो, येताना जाताना काम करताना सुद्धा राम 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 राम. त्याने एक ठरवलं असतं, सकाळी घरून येताना हरिहरी म्हणायचं, संध्याकाळी घरी जाताना राम राम म्हणायचं. जेवणाची वेळ आहे तिथपर्यंत हरी म्हणायचं, संध्याकाळी त्याच्यानंतर वेळेत राम 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 म्हणायचं. त्याने स्वतःच्या मनात ठरवून टाकलं. मग शांतपणे हरी 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 राम 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 म्हणत राहायचं. जे काय काम करत असेल, काम करत नसेल, नुसता बसलं असेल तरी त्याचं नामस्मरण चालू असायचं. आणि तो एवढ्या तल्लीन व्हायला लागतो त्याच्या नामस्मरणामध्ये की त्याला आनंद, त्याची गोडी लागायला लागते. नामस्मरण जरा जरी थांबलं काही कारणाने तर त्याला असं वाईट वाटायचं, ना नाही काही बरोबर नाही आलं. मग तो देवाला हाक मारायचा, देवा काय रे, असं कसं मी विसरलो, असं माझ्याकडे राहून गेलं, मला कसं तरीच वाटतं रे. एक दिवस सगळी एवढी बाजाराचा दिवस होता त्यामुळे, आणि बाहेरच्या गावात भरपूर माणसं आलेली होती. अनेक लोक आले त्याच्या चपला शिवून घेण्यासाठी, चपला नवीन तयार करून घेण्यासाठी, की त्याला नाव घ्यायला सुद्धा फुरसत मिळाली नाही. पूर्ण संध्याकाळभर तो रामनाम एकदाही घेऊ शकला नाही. त्याने उठताना उठता राम राम म्हटलं, ते सुद्धा अगदी म्हणजे आपण कसं गाई ग करत उठतो ना, तर राम राम करून उठला. तेव्हा त्याला आठवण झाली, अरे आपण आज राम राम म्हटलंच नाही. नाही नाही, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही.
एवढ्या मोठ्या माणसाने आपल्याला सांगितलं देव मिळतो, आपण रामराम म्हणायलाच पाहिजे. तो तिकडेच बसतो बराच वेळ. त्याला काही टाईम बिम वगैरे काही जास्त कळत नसतं. त्या काही घड्याळ पण नव्हती, त्याला घड्याळ बघताही आली नसती. राम 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 म्हणत तिकडे बसून राहतो. रात्र होते. बघ परमेश्वर योजना कशी असते, त्या स्वयंभगवानाची योजना कशी असते इथे आपल्याला दिसते. आपल्या भक्तासाठी तो काय काय करतो ते आपल्याला इथे दिसतं. एरवी तो संध्याकाळीच निघून गेला असता सूर्यास्ताच्या वेळेस. आज त्याने नाम घेतल्या गेलेलं नाही आहे म्हणून तो तिकडे बसून राहतो. रात्र पडते. आता 5-6 तासाचं अंदाजाने करायचं नामस्मरण बाकी, पण हा तेवढा वेळ अंदाज झाला म्हणून काढत राहतो. रात्रीचा पहिला परत उलटतो, नामस्मरण चालूच राहतं. तेवढ्यात एकीकडे चोरी करून 4-5 चोर येत असतात. चोरांची टोळी येत असते. त्याने एका श्रीमंताच्या घरी चोरी केलेली असते आणि तिकडे बसतात. ह्याच्या हा एका झाडाखाली बसत असतो, त्याच झाडाखाली येऊन बसतात आणि वाटणी करायला लागतात. हे मला, हे तुला, हा दागिना मला, हा दागिना तुला, हे पैसे तुला, हे पैसे मला. तिजोरीमध्ये त्यांना एक असं काळा कुळकुळीत असा गोल दगड सापडलेला असतो. त्यांना पहिल्यांदा काय वाटतं की ह्याच्यात आज सोनं बिनं दडवलेलं असेल. बघतं तर काय नाही, नुसता दगड तर दगड आहे. तर ते हा बघतं ह्या बावड कोण तिकडे राम 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 म्हणत बसलाय. ते त्याला म्हणतात, काय रे तू काय करतोस राम 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 राम. हा त्याला नमस्कार करतो. काय म्हणतो, मी चर्मकार आहे, मी जोडे शिवतो. त्यातल्या एकाला आठवण, अरे माझा जोडा तुटला आहे, शिवून देतोस का. हो शिवून देतो. शिवून झाल्यानंतर ते ह्याला विचार किंमत किती. त्याने बघितलं त्यांच्याकडे सुरे आहेत, चाकू आहेत, हे चोरी करून आलेले आहे, दरोडा घेऊन आलेले आहे. म्हणतो मला काही नको, काही नको, काही नको, नाही दिलं तरी चालतील. त्याला एक जण म्हणतो, अरे तो दगड आणला ना आपण, तो ह्याला देऊया. हा म्हणतो घेऊया. ते काय देतात घेऊया, नाही कशाला म्हणायचं. परमेश्वराची योजना बघा, त्याला काही माहीत नाही आहे. तो तुळतुळीत काळा दगड ते ह्याला देतात आणि स्वार्थी सांगतात. ती बघा चर्मकाराकडे आपण बघितलेलं असेल, शिवून झाल्यानंतर ही दोरी कापण्यासाठी, चांबड्याची वादीची दोरी कापण्यासाठी एक पातं असतं. ह्या पात्याला धार काढण्यासाठी तुला उपयोगी म्हणायचा. हा खुश होतो. खरंच चांगली गोष्ट आहे. हे चोर निघून जातात. हा दुसऱ्या सकाळी येतो, दगड ठेवून देतो. दुसऱ्या सकाळी येतो, उठल्याला आल्या पहिलं काम काय, तर पात्याला धार काढायला पाहिजे. हा मस्तपैकी त्या दगडावरती धार काढतो पात्याने आणि हे करता करता हरी 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 हरी. दुपारी जेवणानंतर परत धार काढतो, तेव्हा राम 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 धार काढतोय मस्तपैकी. परत धार काढताना मध्ये पाणी ओतावं लागतं. हा पाणी ओतत राहतो. हरी रे म्हणतो, धार काढतो, पाणी ओततो. राम राम म्हणतो, धार काढतो, पाणी ओततो. आणि सगळं झाल्यानंतर परत स्वच्छ पुसून ठेवून देतो अगदी व्यवस्थित. एक दिवशी मला तर किती सुंदर दगड आहे हा, किती मुलायम आहे, ह्याचा स्पर्श किती सुंदर आहे. ह्या नुसतं खोक्यात ठेवण्यात अर्थ नाही. तो आपल्या घरून, आपल्या घरच्याच स्वतःच्या जुन्या कपड्यांची एक गादी बनवून आणतो आणि त्या स्वतःच्या जुन्या पुराण्या कपड्यांमधून, फाटक्या कपड्यांमधून केलेली गादी तो त्या खोक्यामध्ये ठेवतो. त्याच्यावरती त्या काळ्या दगडाला ठेवतो. हा एवढा सुंदर दगड आहे. श्रीमंताच्या घराचा दगड आहे. श्रीमंताच्या घरामध्ये किती आनंदात राहत असेल, आयडी ठेवायला गेला असेल, त्याच्यासाठी चांगलं मोठी कपाट असतील, चांदीचं कपाट असेल. माझं लाकडी खोकं आहे. मी किंवा गादी तर बनवीन, स्वतःच्या फाटक्या शर्टची गादी बनवून आणतो, त्याच्यावर त्या दगडाला ठेवतो. आणि परत दररोजचा कार्यक्रम चालूच, हरी 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 राम 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 राम. त्याला भानही उरत नाही. एक दिवशी काय होतं, बरेचसे लोक काशी यात्रेला गेलेले असतात. ते घेऊन परत येतात दुसऱ्या गावचे. यांच्या गावातून मार्ग असतात. ते लोक म्हणजे एक जो असतो, त्यांचा जो प्रमुख असतो त्या जथ्याचा, तो त्याची चप्पल तुटते, वाहन तुटते म्हणून तो ह्याच्याकडे येतो शिवून घेण्यासाठी. हा बघतोय की दुपारची वेळ आहे. हा आपला दगड घेऊन पातं घासतोय, म्हणून राम 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 म्हणतोय. तो अरे 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 मूर्खा, काय करतोयस काय, केवढं मोठं पाप झालं तुझ्या हातून. काय पाप झालं. हा दगड नाही आहे, हा शाळीग्राम आहे. म्हणजे काय हो, शाळीग्राम म्हणजे साक्षात तो स्वयंभगवान, तो महाविष्णू,
त्यांचं स्वरूप आहे. हा साक्षात जिवंत भगवान आहे, हा जिवंत देव आहे, हा जिवंत देव आहे. हो, ज्या देवाचं नाव घेतोय राम 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 हरी 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 हरी, तो हरी तो राम म्हणजेच हा शाळीग्राम. ह्या शाळीग्रामामध्ये तो हरी तो राम सदैव निवास करून राहतो. हा साक्षात भगवंतच आहे, साक्षात देव आहे. त्याच्यावर तुझी पातळ घासतोस आणि ठेवल्या एका खोक्यामध्ये बंद करून. कधी पूजा केलीस नाही, कधी फुलं वाहिलीस नाही, कधी आंघोळ घातलीस त्याला नाही, कधी अभिषेक केलास नाही, कधी प्रसाद दाखवलास नाही. अरे अरे रे, किती पाप घडे तुझ्यात. अरे पुढल्या जन्मामध्ये तू गाढवाची जन्माला येणार काय डुकराची जन्माला येणार. ह्याला ज्ञान असं गर्व आहे आपल्या. त्या बिचाऱ्याकडे अज्ञान आहे, त्याला अज्ञानाचा अभिमान नाही आहे. अज्ञानाबद्दल त्याला वाईट वाटतं आहे. इकडे भक्तीमुळे अधिक वाईट वाटतं आहे की रे आपल्याकडे साक्षात देव आला, आपण काय केलं. अरे अरे, त्याला जखमा केल्या असतील. हे देवा, तुला किती जखमा केल्या मी काय प्रायश्चित्त करू. महाराज तुम्हीच मला सांगा. त्या विद्वान माणसाला तो विचारतो, महाराज तुम्हीच मला सांगा काय प्रायश्चित्त घेऊ. मी जखमा करून घेऊ का माझ्या अंगावर. हा मनुष्य घमेंडी असला तरी वाईट नव्हता. असं नको करूच म्हणा. तो दगड माझ्याकडे दे, ह्या शाळीग्राम माझ्याकडे दे, मी माझ्या घरीचं व्यवस्थित उपाध्यायाकडून पूजा करून घेईन. 3 वेळा अभिषेक करीन, पुष्प अर्पण करीन, गंध लावीन, स्वतः गंध उगार लावीन, चंदन लावीन आणि चांगला प्रसाद पण अर्पण करीन 3 वेळा. तू काळजी करू नकोस. त्याचं पुण्य थोडं तुलासुद्धा नक्कीच मिळेल. त्यातून तुझं पाप आपोआप कमी होऊन जाईल. आता हा मनुष्य शाळीग्रामाला घेऊन जातो. आता ह्याच्याकडे ते खोकं उरतं फक्त. त्या खोक्यामध्ये परत खाली गादी केलेली आहे. त्याला प्रश्न पडतो, त्याला सवय काय असते, दररोज सगळे आल्याला तो पहिल्यांदा शाळीग्राम बाहेर काढायचा, काम करायचं, त्याच्याबरोबर काम करता करता पाणी ओतत राहायचं, ते पातं घासत राहायचं आणि हरी हरी किंवा रामराम म्हणत राहायचं. आणि निघताना तो शाळीग्राम परत आत ठेवायचा, बंद करायचा, निघायचा. दिवस सुरू झाला शाळीग्रामाच्या दर्शनाने, दिवस संपला, काम संपलं शाळीग्रामाच्या दर्शनाने. आता हा जाणून चुकला की तो देव होता. हा म्हणतो आता हुक्यात माझा देव नाही. देव नसेन पण देवाची गादी तर आहे. तो आता दररोज प्रेमभावाने सकाळी आल्याला त्या गादीवर डोकं ठेवायला लागतो, नमस्कार करतो आणि हरी हरी म्हणायला सुरुवात करतो. दुपारच्या जेवणानंतर त्याच गादीवर परत डोकं टेकवतो आणि रामराम म्हणायला सुरुवात करतो. राम 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 चालू राहतं. परत काम संपतेवेळी ते खोकं आत ठेवताना परत त्या गादीवर डोकं ठेवतो, रामराम म्हणत घरी निघतो. पण तरी त्याच्या मनाची तरफड थांबत नाही. देव माझ्याकडे स्वतःहून आला, चोराच्या हातातून का होईना पण आला. आणि त्यांनी त्या चोराने सुद्धा कुठला स्वार्थ न ठेवता मला देव दिला. आणि मी नालायकाने काय केलं तर देवाची अवहेलना केली, देवाचा अपमान केला, त्याची सेवाच केली नाही. काही का असते ना, एक आनंद तर आहे की देव चांगल्या ठिकाणी आहे. देवाला खायला प्यायला मिळते, देवाचा उपाशी राहत नाही. माझ्याकडे देव एवढे 8-9 महिने उपाशी होता. आज देवांनी सकाळ दुपार संध्याकाळी खायला मिळते, त्याला चांगलं राहायला जागा मिळाली आहे. बघा देवाकडे काही मागत नाही आहे. त्याला चिंता काय पडली होती की माझे गेले 8 महिने देव माझ्याकडे उपाशी होता. देव कसा तरी झोपत होता, देवाला सध्या जागाही नव्हती, श्वास घ्यायला हवाही नव्हती आणि त्याचबरोबर चांबड्याचा खाण्याचा वास. अरे 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 अरे, आता त्या विद्वान माणसाच्या घरी तो सुखाने राहत असेल हा विचार करतो. आता आपण चांगली गादी शिवून घेऊया. आणि दुसरा शाळीग्राम आपल्याला मिळेल का, देव आपल्या कोणी परत सापडेल का, कोणी आणून देईल का. एकच ध्यास लागतो, एकदा तर आयुष्यात मरायच्या आधी तो शाळीग्राम देव मला मिळाला पाहिजे. नुसता नमस्कार करण्यासाठी तरी काही नको, मला फक्त त्याला एक फूल व्हायचं आहे. काय म्हणतो, मला फक्त त्याला एक फूल व्हायचं आहे. त्या रात्री घरी जातो, त्याच्याकडे एकच शर्ट चांगल्या लग्न करण्यासाठी ठेवलेलं असतं, चांगल्या समारंभासाठी ठेवलेलं असतं. ते तो फाळतो, बायकोला सगळं समजावून सांगितलं असतं त्याने. ती त्याला मस्त सुंदर गादी करून देते. एकच शर्ट आहे, विचार करा. आपल्याकडे 4 असतील तरी आपण एक देवाला द्यायला तयार होत नाही. हा ज्याकडे एकच आहे, ह्याने त्याची तुकडे कापून सुंदर गादी बनवली, 2 लोड बनवले आणि आणून ठेवले. आणि ज्या क्षणी त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी ते लोड आणून ठेवले,
त्या क्षणाहून तिकडे शाळीग्राम महाराज त्या विद्वानाच्या घरात जे असतात ते बेचैन व्हायला लागतात. हा भगवंत बेचैन होतो. हा विद्वान त्याला दररोज पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवत असतो. त्या दिवशी सुद्धा हा नैवेद्य दाखवतो, परमेश्वर ग्रहण करत नाही. विद्वानाला काही करणं शक्य नाही आहे. तो बिचारा नैवेद्य पण दाखवून निघून जातो, दाखवत असतो, अर्पण करत असतो. संध्याकाळी परत तेच होतं. त्रिकाळची पूजा वगैरे झाली, सगळं झालं आणि भगवंत मात्र नाराज झालेला आहे. तो अधीर झालेला आहे की कधी एकदा मी परत माझ्या भक्ताकडे जाईन. तो रात्री झोपायला बघतो देव, त्याला असंख्य काटे चोरसासारखे वाटायला लागतात. म्हणजे अंगाला असंख्य काटे टोचत आहेत. ही मऊ गादी मला टोचते. या गादीची कलाबतू जी आहे, गादीची जर जी आहे, जरी काम केलं असतं ना, जरी का माझ्या अंगाला टोचतं आहे, हे मऊ नाही आहे. आज सबंधीच मला खाण्याची इच्छाही झालेलं नाही. या अन्नाला काही चव नाही आहे. हा कधी मला परत माझ्या जुन्या घरी घेऊन जाईल. काय म्हणतो, परत कधी मला माझ्या जुन्या घरी म्हणतोय, माझ्या घरी घेऊन जाईन. शेवटी आपलं घर ते आपलं घर, परक्याचं घर ते परक्याचं घर. आणि किती मान सन्मान केला हे आपल्या घरात आपण जास्त सुखी असतो. असं कोण विचार करत आहे? आपला भगवंत विचार करत आहे. तो विचार करतो शेवटी आणि या विद्वान माणसाच्या शब्दात जाऊन त्याला भेटायचं ठरवतो. या विद्वानाचा तेवढाही अधिकार नाही आहे की स्वप्नामध्ये सुद्धा देव साक्षात दर्शन देईल. देव काय करतो, एका मनुष्याचं रूप घेतो, एका संताचं रूप घेतो, एका भजनीबुवाचं रूप घेतो आणि येतो त्या स्वप्नामध्ये आणि सांगतो, तू हे काही योग्य नाही केलंस. ते चर्मकाराकडून तो शाळीग्राम आणलास, तो शाळीग्रामातूनच मी निघालो आहे, बघ जरा. म्हणून तो परत शाळीग्रामामध्ये जातो, परत बाहेर येतो आणि सांगतो, उद्या सकाळ झाल्या तू जा आणि त्या रामशरणला हा शाळीग्राम परत कर. माझी इच्छा आहे की शाळीग्राम इथे राहता कामा नये. तो विद्वान मग चांगला मनुष्य आहे, वाईट मनुष्य नाही. तो म्हणतो, देवा मला वाटतं तुम्ही स्वतः आलात, तर माझी लायकी नाही, म्हणजे तुम्ही दर्शन देण्यास तयार नाही आहात. मी नक्की तुम्हाला नेऊन परत तुमच्या मूळ जागेवर ठेवून देतो. पण मला सांगा, माझं काय चुकलं? मी तिन्ही सगळे मंत्र मला येतात, सगळे मंत्र म्हणून मी पूजा करतो आहे, अभिषेक करतो आहे, दुधाने अभिषेक करतो आहे, पंचामृताने अभिषेक करतो आहे, तुमचं सहस्रनाम म्हणतो आहे. मग चुकलं कुठे? तुझ्याकडे सगळं आहे रे, पण तुझ्याकडे तो भाव नाही. जो भाव त्याच्याकडे आहे प्रेमाचा, आणि आज गेले काही दिवस विरहाचा भाव आहे, तो भाव तुझ्याकडे कधीच नाही आहे. मला सर्वात अधिक काय प्रिय आहे तर भाव प्रिय आहे. मला उद्या सगळे घेऊन जा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे महाराज उठतात, विद्वान महाराज मनापासून क्षमा मागतात देवाची. अशी मनापासून यथा सांग पूजा करतात आणि तामनात ठेवून तुळशीपत्रांसह त्या रामशरणकडे येतात. रामशरण नुकतं दुकान उघडायला घेतलेलं आहे, ते खोकायचे असेल, आखडी खोकायचं उघडायला घेतो. हा शाळीग्राम आलेला बघून तो अत्यंत आनंदित होतो. हे विद्वान गृहस्थ त्याला संपूर्ण कथा सांगतात. माझा भगवंत, माझा देव तुमच्याकडे आला, त्याने मला स्वप्नात सांगितलं, हातावरून त्याचे पाय पकडतो. त्या मनुष्याचे रामशरण, अहो तुम्ही किती पुण्यवान, तुम्ही मला देवाचं दान केलं. मी अनेक लोकांकडून ऐकले, म्हाताऱ्या लोकांकडून, की दान करणं चांगलं असतं, आणि सगळ्या दानामध्ये तुम्ही तर मला काय दान केलं? तुम्ही देवदान केलात. हा हा, तुमचं पुण्य किती मोठं आहे. म्हणूनच तुम्हाला देव दिसला. तुम्ही माझ्यासाठी काय काय म्हणून नाही केलं. तुमच्या आधी विद्वान आले होते, त्या विद्वानांनी मला राम आणि हरी म्हणायला शिकवलं. तुम्ही मला पापातून मुक्तता केलीत माझी. किती उपकार झाले माझ्यावरती. तुम्हाला परमेश्वराने दर्शन दिलं की तुम्ही मला येऊन सांगताय. तुमच्या शरणांचा स्पर्श मला करू दिलात. मी पवित्र झालो, मी शुद्ध झालो. आता मला मार्ग दाखवा, पूजा कशी करायची. तो मनुष्य ह्याला लोटांगण घालताना म्हणतो, अरे राजा, तुझ्यामुळे मला देवाचं दर्शन झालं. देवा तुझ्याकडे राहायचं आहे, माझ्याकडे राहायची याला इच्छा नाही आहे. ह्यासारखं तू जास्त पवित्र आहेस. फक्त तुला माहीत नाही आहे तू किती चांगला आहेस. आणि मला माहिती होतं, मला अभिमान होता मी किती ज्ञानी आहे, मला कशी पूजा करता येते, मला किती चांगली पूजा करता येते, मला किती चांगली पक्वान्न तयार करता येतात. हे सगळं खोटं आहे. काय महत्त्वाचं सगळ्यामध्ये तर मी देवावर प्रेम किती करतो, मी देवासाठी किती झुरतो.
देव माझ्यासाठी राहावा, माझ्याकडे राहावा, मग मी किती प्रयास करतो हे महत्त्वाचं आहे. हा तू ठेव, जगळे राहू दे त्याला. हा निघून जातो. रामशरण म्हणतो, हे परमेश्वरा, हे रामा, हे हरी, तुम्ही आलात. तुमचं नवीन नाव मला कळलं शाळीग्राम, पण तुम्हाला काही चेहरा नाही हो. मला डोळेही नाहीत, नाकही नाही, तोंडही नाही, काही नाही. हे काही बरं वाटत नाही. आता तुम्हाला मी प्रसाद दाखवतो, तुम्ही खाणार कसे? हा एवढा विद्वान म्हणून बरं एवढंही कळलं नाही. तुम्हाला डोळे काढले पाहिजे, तुम्हाला डोळे काढले पाहिजे, तुम्हाला तोंड काढलं पाहिजे, नाक काढलं पाहिजे. हा वेळाच होता मनुष्यबोध आहे, म्हणून तुम्ही कंटाळला असाल. हा तिकडेच पडलेला एक गेरूचा रंग घेतो, चुना घेतो स्वतःच्या पानाच्या संचीमधला. त्या चुनाने काय करतो? काळा दगड आहे ना, चुन्याने बोटाला चुना लावून तो डोळे काढतो, तोंड काढतो, नाक काढतो, गंध काढतो. हा देवा किती सुंदर दिसत आहे. स्वतःच्या भाकरी तुकड्यामध्ये भाकरी घेऊन तो देवाला भरवायला जातो. हा क्रम चालू राहतो. दररोज यायचं, सकाळी तो शाळीग्रामांनी रांगो घालायची, मग परत चुन्याने त्याला डोळे काढायचे, नाक काढायचं, गंध काढायचं आणि त्याला भाकरी भरवायची. एक दिवस हा विद्वान जो असतो इकडे येतो आणि बघतो हा काय करतोय. तो बघतो हा हा प्रकारे पूजा करताना हे डोळ्याचं सारखं पाणी वाहत आहे. हा हसतोय, हा टाळ्या वाजवतोय, हा नाचतोय. हा बघत राहतो. अनेक दिवस असं येत राहतो. हो, हे लक्षात यायला लागतं की संध्याकाळीची वेळ झाली, काम संपलं की हा बराच वेळ रेंगाळत राहतो. हा हे सगळं करतो, भाकरी भरवतो, अमुक करतो, अमुक करतो आणि राम हरी राम हरी राम हरी राम हरी म्हणत आता दोन्ही नावं घ्यायला लागलेलं असतो एकत्र. हा नाचत राहतो. हा विद्वानाला कळत हा नाचतोय का? हा तसा नाचणं थांबल्यानंतर वाट बघतो विचार मनापासून. त्याचं नाचणं थांबल्यानंतर त्याला विचारतो, अरे बाबा रामशरण, तू नाचत का होतास? रामशरण म्हणतो, अहो बाबाजी, तुम्हाला काय सांगू, मी नाचत नाही हो. पण राम हरी म्हणायला सुरुवात झालं ना की आपोआप माझे पाय नाचायला लागतात. काय म्हणतो? मी नाचत नाही, माझे पाय नाचायला लागतात, माझे हात टाळ्या वाजवायला लागतात आणि आपोआप सगळं घडतं. आणि माझ्याबरोबर माझा देव पण नाचतो. काय म्हणतोस? तुम्हाला नाही दिसला? तो विचारतो. आता इथे तर नाचवलं तर माझ्यासमोर. काय सुंदर चेहरा आहे. अहो, श्यामवर्ण तुम्ही म्हणता ना, तसा सावळा चेहरा आहे. काय सुंदर दिसतो देव. त्याच्या गायामध्ये काय मस्त सुंदर फुलांची माळ आहे. तुम्ही म्हणता ती वैजयंती माळ, तशी वैजयंती माळ पण त्याच्या गळ्यामध्ये आहे. त्याने सुंदर पितांबर नेसलेला आहे. काय मस्त नृत्य करतो माझ्याबरोबर. तो नाचतो तसा मी नाचायला बघतो. आणि जसा मी नाचतो तसा माझा देव नाचतो. काय म्हणतो? जसा मी नाचतो तसा माझा देव नाचतो. मग कोण कोणाला नाचवते? देव भक्ताला नाचवते की भक्त देवाला नाचवते? भक्त देवाला नाचवते, लक्षात ठेवा. तो विद्वान कृतकृत्य होतो. म्हणतो, खरंच आजपासून तू माझा गुरु आणि मी तुझा शिष्य. रामशरण म्हणतो, छे, माझी एवढी लायकी नाही. मी एक ग्रंथ वाचायला नाही. मला देवाची ओळख नव्हती. देवाची ओळख तुम्ही मला करून दिली. हा मनुष्य विद्वान जो असतो तो म्हणतो, एक प्रश्न विचारू का तुम्हाला? रामशरण म्हणतो, हे काय महाराज, तुम्हीच तर मला सगळं केलं. एक प्रश्न काय 10 प्रश्न विचारा. अरे तू एवढे, तुझी पाती होती ती धातूची पाती, सूर्याची पाती, ती या दगडावर घासायचा, शाळीग्रामावर घासायचास, त्याला काही ओरखडा नाही उठला कधी? हा म्हणजे तुम्हीच बघा ना महाराज. हातात घेतो शाळीग्राम, बघायला लागतो, ह्याला काहीच दिसत नाही. अरे सगळं व्यवस्थित आहे शाळीग्राम. हा म्हणून नाही, तुम्ही बघा केवढ्यातही जखमा झाल्या आहेत, मला दिसत आहेत, देवाच्या शरीरावर पण मला दिसतात. मग तू काय करतोस? देवाला विचारलंस का? देव माझ्याशी बोलत नाही. मग देव काय म्हणत असतो? देव काही बोलत, एक शब्द नाही. देव म्हणतो ना, देव रामशरण म्हणत असतो. हा हरिराम म्हणतोय आणि देव काय म्हणतोय? रामशरण. तुझं नाव घेत राहतो देव. होय, माझं नाव घेत राहतो. अहो मला जागा ठेवत असणार, मी दमलेला असतो ना, झोप येत असते मला.
मग मला जागा ठेवण्यासाठी देव माझं नाव घेत राहतो, मला हाक मारत राहतो. हा विद्वान जे समजतो आणि त्यावेळेस म्हणतो, जसं चाललंय ना तसं चालू दे, एक ना एक दिवस तुझी माझी परत भेट होईल. रामशरण म्हणून नक्की होईल साहेब, तुम्ही दररोज येत जा. तुमची सावली जरी माझ्यावर पडली तरी माझ्यावर मोठी कृपा होईल. तुमच्यामुळे मला माझा देव मिळाला. वर्षानुवर्ष चालू राहतं. आणि एक दिवस ह्या विद्वानाला सुद्धा साक्षात भगवान श्रीराम श्रीहरी तिकडे नाचताना दिसतो. रामशरण रामशरण म्हणून अत्यंत प्रेमाने नमस्कार करतो. कोणाला? भगवंताला नाही, रामशरणला नमस्कार करतो. आणि ज्या क्षणी तो रामशरणचे पाय पकडतो त्या क्षणी गरुडावरून श्रीहरी साक्षात खाली उतरतो आणि दोघांनी आपल्या दोन बाजूला बसून साकेतकडे प्रवास करतो. रामशरण म्हातारा झालेला होता, हा विद्वानही म्हातारा झालेला होता. रामशरणच्या मुलांना नातवंड झालेली होती. संसारच सुखात झाला आणि अध्यात्म जीवन अत्यंत सुखाचं. ही रामशरण चर्मकाराची कथा आपल्या सगळ्यांसाठी खूप 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 मार्गदर्शक आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, आपल्या मनात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ही कथा आपल्याला देत राहते, लक्षात ठेवा. आणि ज्या दिवशी याने वैकुंठ गमन केलं, साकेत गमन केलं दोघांनी, या चर्मकाराने स्पेशली, तोच दिवस होता ज्या दिवशी त्याला चोरांनी पहिल्यांदा शाहीग्राम दिला होता. तोच दिवस होता ज्या दिवशी त्याला त्या विद्वानाने तो शाहीग्राम परत दिला होता. मग दोन्ही वेळा शाहीग्राम त्याच्याकडे आला तो ह्या स्थितीला, आणि त्या स्थितीला साक्षात हरीने येऊन त्यांना आपल्या गरुडावर बसवून साकेत धामी घेऊन गेला. सांगा, आपल्या आयुष्यामध्ये असा देव यायला पाहिजे की नको? हवा यायला, बरोबर की नाही? येऊन त्याने परत जायला पाहिजे की थांबायला पाहिजे? थांबायला पाहिजे. त्याने कसं राहिलं पाहिजे? आनंदात राहिलं पाहिजे. अज्ञानामुळे तुमच्या भक्तिभावाच्या प्रेमामध्ये तुमच्या हातून चाकू फिरला, याच्या चाकूने त्या देवाचा गळा कापायला जात नाही, लक्ष ठेवा. त्याला इजा होत नाही. इजा कशाने होते? तुमच्या अभक्तीमुळे होते. तुम्ही खरं पाप केलं म्हणून देवाला इजा होत नाही. देव सहज तुम्हाला बाहेर काढू शकतो. तुमची हृदयात मुळी चूक झाली तरी देखील देवाला जखम होत नाही. तुम्ही देवाला जखमा कशाने करता? तुमच्या भक्तीत कमी पडण्यामुळे, तुमच्या नामस्मरणाची गती कुंठित झाल्यामुळे. मंत्रगजर आम्ही म्हणतो, आज एक माळ तरी करीन, मग आठवडा जातो, मग एक माळही होत नाही. त्याने देवाला इजा होते, लक्षात ठेवा. आपल्या देवाला इजा करायची आहे का? नाही. म्हणावं सांगतो, एक माळ करा असं नाही, पण करत राहा. मंत्रगजरासाठी प्रचंड मोठी गोष्ट, ह्या विश्वाच्या पलीकडची गोष्ट आपल्याला मिळालेली आहे, बरोबर? ती गोष्ट आपण अशी घालवायची नाही. रामशरण चर्मकार होता, अशिक्षित होता, अडाणी होता, गरीब होता, दरिद्री होता, पण तो सर्वात श्रीमंत ठरला. आपण किती श्रीमंत ठरवूया ना, एकदा विचारूया स्वतःच्या मनाला की मी किती श्रीमंत आहे, माझ्या किती रामनाम आहे, माझा किती मंत्रगजर झालेला आहे, मला भगवंत भेटला आहे का? भेटला आहे, पण तो माझ्या हृदयातून बसला आहे का? मी बेभान होऊन नाचतो आहे का? हा प्रश्न विचारा. त्या प्रश्नाचे जे उत्तर असेल ते स्वीकारा आणि मनापासून त्या भगवंताला हाक मारा. खरंच सांगतो, मनापासून त्या भगवंताला हाक मारायला शिका. आता सध्या जी आपली कथा मंजिरी चालू आहे, त्या कथेमध्ये आपलं हेच शिकतो जातं आहे. हेच शिकतो. सगळी साधी माणसं आहेत बघा, मोठी माणसं नाही आहेत, साधी तुमच्या माझ्यासारखी माणसं आहेत. पण ते काय करतात? प्रत्येक वेळी देवाचं स्मरण करतात, देवाचं मंत्रगजर करतात, त्यांना अवेलेबल असलेलं मंत्रगजर करतात, देवाचं नामस्मरण करतात आणि त्याला प्रार्थना करतात. एक प्रार्थना मी तुम्हाला दिलेली आहे, बरोबर? त्याच्यामधलीच ही प्रार्थना करायला म्हणजे देवाशी बोलायला शिका. रामशरण काय करत होता? देवाशी बोलत होता. शाहीग्रामाला चेहरा नाही म्हटलं, त्याने चेहरा काढला. माझ्या चुन्याने कसा काढू हा प्रश्न त्याला पडला नाही. देव महत्त्वाचा की देवाचं चित्र काढण्याचा रंग महत्त्वाचा? देव महत्त्वाचा. देव महत्त्वाचा की देवाला व्हायची फुलं महत्त्वाची?
देव महत्त्वाचा. देव महत्त्वाचा की देवाला अर्पण करायचा नैवेद्य महत्त्वाचा? देव महत्त्वाचा. देव महत्त्वाचा की देवाचं नामस्मरण महत्त्वाचं? देवाचं नामस्मरण महत्त्वाचं. आलं लक्षामध्ये? इतर सगळ्या गोष्टींमध्ये देव महत्त्वाचा, परंतु देव आणि देवाचं नाम ह्याच्यामध्ये मात्र देवाचं नाम महत्त्वाचं. कारण तो आम्हाला न दिसणारा, कारण लक्षात घ्या, कारण तो आम्हाला न दिसणारा निर्गुण निराकार असणारा भगवंत आणि सगुण साकार रूपात असणारा भगवंत या दोघांनाही जोडणारा दुवा कुठला आहे? नामाचा आहे. दुसऱ्याची शान शब्दामध्ये सांगतात की रामनाम म्हणजे काय? तर सगुण राम आणि निर्गुण राम. सगुण राम म्हणजे आतली खोली, निर्गुण राम म्हणजे बाहेरचं जग. आणि दोन्हीच्या मध्ये काय? उंबरठा. त्या उंबरठ्यावर ठेवलेला दिवा आतही प्रकाश करतो आणि बाहेरही प्रकाश करतो. तो उंबरठ्यावरचा दिवा म्हणजे रामनाम, जे सगुण रामालाही प्रकाशित करतं आणि निर्गुण रामालाही प्रकाशित करतं. मग तुलसीदासांनी स्पष्ट शब्द सांगून ठेवलं आहे, नामदेवांनी पण स्पष्ट शब्द सांगून ठेवलं आहे की नामीपेक्षाही म्हणजे देवापेक्षाही देवाचं नाम श्रेष्ठ आहे. या चर्मकाराच्या कथेतून आपल्याला हेच शिकायचं आहे. आपल्याला मंत्र करायला परत एकदा शिकायचं आहे. त्या दिवशी आम्हाला बापूंनी शिकवलं, आम्ही केला. काही जण अजून निष्ठेने दररोज 16 माळा करतायत. करत राहा, जेवढं जमेल तेवढं करत राहा. मनावर सांगतो त्याच्यामध्ये काहीही अपयश होणार नाही. मग सगळ्या गोष्टीचं अपयश होऊ शकतं, पण नामस्मरणाचं अपयश कधीही होणं शक्य नाही. मंत्र गजराचं तर नाहीच नाही. आमच्या डोळ्यासमोर कोण असला पाहिजे मात्र आदर्श म्हणून? रामशरण चर्मकार. नक्की नक्की नक्की. आता महत्त्वाची गोष्ट, ती जी तिथी की ज्या दिवशी त्याच्याकडे शाळीग्राम आला 2 वेळा आणि हरी स्वतः येऊन, राम स्वतः येऊन त्याला साकेत धामला घेऊन गेला, तो दिवस कुठला? आपल्या सगळ्यांचा लाडका दिवस. आ लक्षामध्ये? रामनवमी. आ लक्षामध्ये? रामनवमीचं आणखीन एक महत्त्व आज आपल्याला कळलेलं आहे. समजलं? रामनवमीला आपण दगड आहोत असा विचार करा. शाळीग्राम मग काय म्हणून समजू स्वतःला, हां असं जरा शाळीग्राम समजून बसाल नाही, तर जरा दगड समजा आणि विचार करा की माझ्यावर मला वस्त्रा घासायला हवा स्वतःलाच. मीच माझा दगड, मीच माझा शाळीग्राम, मीच माझा चर्मकार, मीच माझा रामशरण, मीच माझा विद्वान, मीच माझा आधीचा पांतस्थ, सगळं मीच. पण काय? सगळं मीच. दगड पण मीच, ती वस्त्रा पण मीच, माझ्या जखमाही मीच, सगळं मीच. पण म्हणजे काय? हे सगळं मीच म्हणजे काय? सगळं कल्पनेतली गोष्ट आहे. बरोबर की नाही? हा दगड मी आहे, ही खोकं मी आहे, हा बिछाना मी आहे, बरोबर, ही गेलेली गादी मी आहे, हे सगळं कल्पना रम्यत आहे. मग खरी गोष्ट काय मात्र? एक देव मात्र खरा. मला दिसत नसेल, पण जर मी रामशरण चर्मकाराची कथा आठवतोय तर हा शाळीग्राम माझ्याकडे आलेलाच असतो. हे रामाचं वरदान आहे, लक्षात ठेवा. जो कोणी रामशरण चर्मकाराची कथा ऐकतो, वाचतो किंवा मनात आठवतो आणि देवाचं नामस्मरण करतो, त्याच्या घरामध्ये शाळीग्राम कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येतो, लक्षात ठेवा. म्हणून ह्या रामनवमीला न विसरता ही कथा आठवा. जमलेल त्यांनी यूट्यूबवर परत एकदा ऐका. दर रामनवमीला ऐकत राहा. काय? दर रामनवमीला ही रामशरणची कथा ऐकत राहा आणि एक ना एक दिवस खरे रामशरण होऊन जाल, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. हरिओम श्रीराम. अहमदाबाद.